नमस्कार. ते बंधू तुमचे. नमस्कार सर. धोंडवे साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. खरोखरच तुमच्या नावाचा महिमा आहे. त्यांचं आडनाव आहे थोरवे. तर आज मी थोरवे फॅमिली यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, जय श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या नावाचा जप केल्याशिवाय आम्ही व्हिडिओला सुरुवात करत नाही. आज थोडंसं वेगळेपण म्हणून नाही का, आज 7 सुरांची मैफिल नाही का, लोक जे रंगते मैफिल, अशा या मैफिलीमध्ये रंगल्यासारखं तुम्हाला भास होईल. परंतु ही मैफिल रंगण्यापूर्वी अनेक लोकांचं त्याच्या पाठीमागे श्रम असतात. तर आता जरी ही जे ते थोरवे फॅमिली आहे ह्यांना भेटण्यासाठी येताना मला कसलाही त्रास झाला नाही, कारण हे नावाप्रमाणेच थोर आहेत. यांचा महिमा मोठा आहे. कारण कोणाला विचारलं की सहज सांगत होते लोक, इकडं जावा तिकडे जावा. पुढे आल्यानंतर बोर्डच दिसला. त्यामुळं तर थोरवे साहेब पुन्हा एकदा तुम्हाला मी नमस्कार करतो, धन्यवाद देतो. तर आपलं रंगीत तालीम युट्यूब चॅनेल मध्ये आम्ही गेली वर्षभर व्हिडिओ बनवून अपलोड करतोय. तर आमचे साहेब दत्तात्रय दिनकर दुधे साहेब आणि पंकजराव पिसाळ तात्या ते बावधनचे आणि दुधे साहेब कडेगावचे, ह्या दोघांच्या बोलण्यातून मला तुमच्याबद्दलची थोडीशी माहिती कळाली. आणि त्यामुळे त्याच वेळी मी विचार केला की एवढी जुनी परंपरा नाही का, एवढी जुनी कला जी तुम्ही अस्तित्वात, हा एवढा जुना तुमचा जो काही सुरपिटी बनवण्याचा कारखाना आहे, तर या कारखान्याबद्दल का आपण एखादा व्हिडिओ बनवू नये ही माझ्या डोक्यात आली आयडिया. आणि मग मी तुमचा नंबर मिळवला, विशाल शिर्के यांच्याकडून यांचा नंबर मिळवला, मोबाईल नंबर. आणि मग यांच्याशी मी बोललो. तुमचं नाव सांगा आता. माझं नाव किशोर नारायण थोरवे. किशोर नारायण थोरवे आणि त्यांचे मोठे बंधू. आपलं काय नाव सर? नंदकुमार नारायण थोरवे. नंदकुमार नारायण थोरवे. तर मित्रांनो, यांचा इतिहास, यांची स्टोरी, यांची कहाणी ऐकण्याची मला इतकी उत्सुकता आहे. आणि तुमच्याबरोबरच मी त्यांची माहिती जाणून घेणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये नाही का, यांच्या या कामगिरीचा, यांच्या या कलाकृतीचा आपण आढावा घेणार आहोत. तर मलाही समजेल आणि तुम्ही पाहाल आणि आपण दोघेही नाही का एकमेकाच्या सहकार्यातून हा व्हिडिओ आजचा बनत आहे. तर आपण हा व्हिडिओ किती मिनिटाचा होईल मला अजून काही अंदाज नाही, पण आपण हा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहावा अशी मी रंगीत तालीम युट्यूब चॅनल तर्फे आपणा सर्वांना विनंती करतो. तर ही जी काही सुरपिटी बनवण्याची परंपरा जी काही गेली 60 वर्षापासून जी चालत आलेली आहे, ही तुमच्याकडे कला कशी काय आली ह्याच्याबद्दलचा इतिहास थोडक्यात जर असं सांगितलं तर बरं होईल. याचा इतिहास म्हणजे असा आहे, आमचे वडील 13 वर्षाचे 12-13 वर्षाचे असताना मुंबईला गेले. तुमचे वडील? बर 12-13 वर्षाचे असताना, म्हणजे फार लहान असताना मुंबईला गेले. बर. तिथे गेल्यानंतर प्रश्न पडला की आपण काय काम करायचं. तर दोघे जण भाव होते, नारायणराव केशवराव, हे पहिले मुंबईला गेले. बर. आणि त्यांनी ठरवलं की बाबा मी काहीतरी काम करतो, म्हणून ते पहिले कामाला राहिले. त्यावेळेला दुधाचे धंदे पुष्कळ चालायचे, पैलवान लोक दूध प्यायची. त्या दुधाच्या दुकानात चुलते आमचे कामाला राहिले. आणि तिथे काम करता करता ते ग्लास धुण्यासाठी दोघच भाऊ होते का? वडील चुलते दोघच पहिले सुरुवातीला गेले मुंबईला. कधी गेले? आणि वडील हरिबा विश्वनाथ मध्ये त्यांना कामाला ठेवलं. त्यांचे मामा जाधव, महादेवराव जाधव, यांना ते दुकानात मध्ये कामाला ठेवलं. भुसा काढणे, साफसफाई करणे, कामगारांना चहा पाणी करणे, असे ह्या कामासाठी त्यांना तिथे ठेवलं गेलं वडिलांना. आणि वडील तिथेच राहिले आणि तिथे राहून त्यांना हे काम शिकलं. हार्मोनियम कसे बनवायचे, काय करायचे, कसे कामं करतात, काय केलं पाहिजे, हे त्यांचं बारीक लक्ष होतं. ते काम ते शिकले. तुमच्या वडिलांना मानलं पाहिजे, कारण त्या काळात नाही का एवढी बुद्धी त्यांची चालत होती. म्हणजे बघा ना, कलाकृती. त्याच्यापूर्वी काय टेक्निकल कुठला त्यांना गंध आहे का? वडिलांचं शिक्षण फक्त दुसरी आहे का नाही, पण त्यांना त्या गोष्टीची आवड लागली असेल, त्यामुळे ते शिकली नाही का.
अरे म्हणजे मांडलंच पाहिजे त्यांना एवढ्या प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती, क्लास नाही, काय राहायला नाही. एकतर जागा नाही नाही का? कोण होते का पूर्वी मुंबईला? नाहीच. नाही, कोण त्यापूर्वी नव्हतं. कोणच नाही. मग वडील राहिले कुठं कुणाजवळ? वडील राहिले गिरगावला ह्याच्या गाळ्यामध्ये, बर. दत्तात्रय कळंबेच्या गाळ्यामध्ये राहिले, 5वी गल्ली. कळंबे महाराज कळंबे महाराज महाबळेश्वरच्या पायथ्याशी. महाराज कळंबे भजन क्षेत्रात नावाजलेलं नाव आहे. अच्छा अच्छा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक जुन्या लोकांची नावं यांच्याकडून समजतील. म्हणजे ती सगळी आज नामांकित लोक आहेत. मला हार्मोनियम क्षेत्राबद्दलचं मला काही जास्त नॉलेज नाही एखाद वेळेस, त्यामुळं नाही काय म्हणजे मी माझ्या बोलण्याची चुकी होऊ शकते, त्यामुळे मला माफ करा. ही लोक त्यातली तंत्रज्ञ, मला त्यातलं काही कळत नाही. एक सूर 10 कारागिरांच्या हातात फिरून त्याचा सूर. Accuracy. हे असणार मायक्रॉन मध्ये. हा. तर मग वडील मुंबईला ज्या वेळेला गेले, लग्न वगैरे काय नाही, काय? त्यावेळेला वडील तुमचे गेले आणि नंतर ते सुरपेटी वगैरे शिकली. मग शिकल्यानंतर म्हणजे बनवायला शिकली, हा. बनवायला शिकली. मग बनवायनंतर कुठं कारखाना चालू केला का त्यांनी? नाही नाही, बनवली पहिली पेटी कुर्ल्याला होते, कुर्ल्याला आले मग राहायला. बरं. कुर्ल्याला रूम घेतली, त्या रूम मध्ये काम करत होते. आणि हा. पहिली पेटी 1955 साली बनवली त्यांनी. बापरे. मित्रांनो, यांचे वडील थोरवे हे जे आहेत ना, नंदकुमार साहेब थोरवे आणि किशोर थोरवे, यांचे वडील नारायण थोरवे यांनी पहिली पेटी 1955 साली कुर्ला मुंबई या ठिकाणी बनवली. हा. 1955 साली, हे लक्षात घ्या. 4 लाईनची पायपेटी, कारागिरांच्या पायपेटी? हा, पायपेटी बनवली पहिली. पायपेटी म्हणजे हा प्रकार म्हणजे हा. पायानं भाता मारायचा आणि वर दोन्ही हाताने पायानं भात मारून ते हवेचं म्हणजे कसं कसं त्या कसं नळ्यातून आवाज जाती वर. पाय. अच्छा, असं आहे वय ते. हा. इथून हवा याला खाली कप्पा असतो, त्या कप्प्यातून हवा ह्याच्यात येते, ह्यातून नळीतून वर येते हवा. खरं सांगू का, मी काय समजतोय माहितीये का, त्या नळ्या म्हणजे शो साठी आहे. आता आम्हाला काही कल्पना नाही की त्या पायपा शो साठी नसून त्या म्हणजे सुरपिटीच्या कामाचा भाग आहे हे माहित नाही. दिसायला सुंदर दिसते म्हणून बसले असतील असं आम्ही समजतोय. हवा वर येते त्यातून. म्हणजे ही जी पेटी आहे, याला कसली पेटी म्हणताय तुम्ही? पायपेटी. इंग्लिश मध्ये पायपेटी. लेग हार्मोनियम इंग्लिश मध्ये बोलतात, मराठीत आपले पायपेटी. पायपेटी. ही तमाशात असते का खास? तमाशात आम्ही तमाशात बघितलं. पूर्वी भजनात पण असायचे. भजनात पण होत्या आपल्या पूर्वी. पूर्वी भजनात पण होते. हे आता वजन जास्त आहे, उचलायला नको म्हणून पूर्वी आता कसं बारके हे पेटी. तुम्हाला मग नाव घेतलं कळंबे महाराजांचं, त्यात डबल बाऱ्या, संगीत बाऱ्या व्हायच्या. हा. डबल बाऱ्या म्हणजे जसं कसं तमाशामध्ये असतं, काय म्हणतात त्याला, भजनाची डबल बारी. म्हणजे इकडे वेगळं भजन मंडळ, तिकडे वेगळे म्हणजे ह्यांनी एक समाज आपण जगाचा. समाज अच्छा. जगासारखं इकडे जे आपण काय त्याच्या वरचा आपण दुसऱ्यांनी म्हणायचा. अशा पूर्वी भजन व्हायची रात्र, बर. गणपतीच्या पिरियड मध्ये रात्रभर व्हायची भजन. त्यासाठी त्यासाठी असल्या पेट्या असल्या लागायच्या. पेट्या लागायच्या, कारण समाज मोठा असायचा त्यावेळी. बर. म्हणजे त्यावेळेला वडील ज्या वेळेला गिरगावला राहिले होते त्यावेळेला जांभोरी मैदान, बर. तिथं फुलाजी बुवांचे भजन व्हायचे. बर. हे फुलाजी- स्पर्धा त्यावेळेला? नाही नाही, भजन भजनं व्हायचे. व्हायची, स्पर्धा त्यावेळेला माईक नव्हते. माईक नव्हते. फुलाजी बुवांचा आवाज मोठा होता. म्हणजे मोठ्याने एवढ्या पब्लिकला आवाज जाईपर्यंत नाही का हा, ते पेटी पण त्या मोठ्यानं बोलायचे. ही पेटी फोर्सनं वाजते. हा, त्या जांभोरी त्याचा आवाज मैदान- मोठा आहे का? मोठा हा, असतो मोठा. आवाज. होय. जांभोरी मैदानला तिथे भजन व्हायची आणि गाडगे महाराजची कीर्तन व्हायची. गाडगी महाराजांची? गाडगे महाराज सुद्धा होते त्यावेळी. अच्छा, बर. बघा भाग्य त्यांचं. गाडगे महाराजांनी त्यांनी हो बघितलं. का, गाडगी महाराजांची कीर्तन वडिलांनी व्हायची. बघितले आमच्या गाडगे महाराज. होय, बघितलं असणार त्यावेळेच्या काळात. त्याची ही सुट्टूवरच स्वतंत्र करू शकत नाही ना? होतं की होतं की स्वतंत्र. मग म्हणजे त्याला दोन्ही प्रकार आहे का? हाताचं पण आहे का? नाही नाही, हाताचं करता येते, नाही. हाताचं हाताचे पण करता करता येतो. येते, पण हाताचं नाही. डबल पण करता येते. हे काय, हे होय. सगळं मागणी असेल ना तर करता हा. येतं तसं डबल. याचं उघडते. हे आतमध्ये अच्छा. शरीर असतात, हे काम अंडर म्हणजे वर्किंग मध्ये आहे. म्हणजे अजून याचं भरपूर काम आहे का? काम नाही, ट्युनिंग साठी Tuning कागद साठी वगैरे काढली टाकले. गेली. एक एक लाईन ट्युनिंग केली जाते त्याची. होय. आता ते पूर्ण काढल्यानंतर मोठा वाजेल, पण ते बेसुरा वाजेल. आता होय. ट्युनिंग नाही म्हणून जरा बेसुरा वाजेल.
लय जबरदस्त आवाज आहे पिटीचा खरंच की. समाज तेवढा मोठा असतो ना, मोठा आवाज. खरं 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 खरं. आणि म्हणजे तयारच आहे. हा, तयार मला झालं. वाटलं अजून काय काय बसवायचं का काय. तुम्ही राहिले. आणि मग त्याच्यात नॉब वगैरे लागतील, बटन वगैरे लागतील. अच्छा, भारी जबरदस्त आहे. तुम्हाला वाजवता येते का थोडीफार अशी झलक? एखादं गाणं येतं तुम्हाला पूर्ण? नाही, मला नाही नाही. मयूर वाजवले. कुठलं गाणं झलक येते? पण याचा आवाज लय जोरात आहे बरं का. त्याची किंमत किती? याचा घेईल तसे सुरावरती किंमत अवलंबून आहे. 65,000 पासून. ऑर्डर दिलेली आहे का? नाही, रिपेअरला आलेली आहे. रिपेअरला आलेली अशी आपण नवीन सुद्धा बनवतो अशी. बर. नवीनची 65,000 पासून पुढे स्वर घेताल तसे 75-80,000 पर्यंत आहे. 75-80 सप्तक येणार आहे. पावणे 4 सप्तक आहे, 4.25 सप्तकाची 95,000 पर्यंत जाते. ही जी सुरपेटी बनवताय तुम्ही, हार्मोनियम बनवताय मित्रांनो, हार्मोनियमचा शोध 1840 साली फ्रान्स या देशात लागलेला आहे. सुरपेटी मला वाटतंय काहीतरी 3 प्रकारात आहे. कोणते कोणते? जर्मन, हा, ते स्वरांचे प्रकार आहेत आतले. हा, जर्मन आणि जर्मन, पॅरिस आणि अमेरिकन एक आहेत. मग वडिलांनी जी बनवली असेल नाही का, वडिलांनी ती कुठली बनवली ते असेल? इंडियन सुरातच होते. इंडियन सुरात बनवली असेल. गुजरातचे एमटी मिस्त्री म्हणून होते. बर. एमटी मिस्त्री. मग वडिलांनी जी काही ती बनवली असेल नाही का, एक प्रकारची साधी अशी बनवली असेल, परंतु त्यानंतर काय काय डेव्हलप होत गेला असेल. मग ती जी काही नवीन जी काही मॉडर्न पद्धत आली असेल ते पण वडील शिकले होते का? शिकत गेले ते, बघितलं म्हणजे बघत बघत शिकत नवीनच नवीन. जसं टेलर नाही का, रोज नवीन फॅशन येते किंवा केस कापायची नवीन फॅशन येते, ती त्या वेळेला अवगत असेल तरच तुझं दुकान चालणार आहे, धंदा टिकणार आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार की आम्हाला जरा शॉर्ट साईज मध्ये बनवा किंवा एवढीच पाहिजे किंवा अशी माप कमी करा, वडील तरबेज झाले. बघा मित्रांनो, हा जो व्यवसाय आहे हा वडिलांची देणगी आहे नाही का. वडिलाकडून आपल्याला शेती मिळते आणि मुलगा वडिलाप्रमाणे शेतकरी बनतो. वडिलांनी यांना आज हार्मोनियमचा उद्योग दिला. आज यांचे हात नाही का यामध्ये राबत आहेत. म्हणजे चांगलीच आहे गोष्ट. आज रोजगाराची अवस्था वाईटच आहे. चांगले शिकले तरी नोकऱ्या नाहीत. म्हणजे तुमच्या वडिलांची दूरदृष्टीच म्हणायला पाहिजे की पुढं माझ्या मुलांनी कुठंही भीक मागायची गरज नाही, नोकरी द्यावं म्हणून नाही का. की कुणाकडे तरी काय हातापाया पुढे वरनं पैसे द्या, तेव्हा कुठेतरी नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही. त्याच्यात पण फसवणूक आहे नाही का. म्हणजे तुमच्या वडिलांची दूरदृष्टी बघा, मांडलं पाहिजे. म्हणून आज 3री पिढी आहे नाही का तुमची, आणि गेली 60 वर्षे यांचा व्यवसाय चालू आहे. नारायण धोंडेबा थोरवे अँड सन्स या नावानं तुमची जी काय मुंबईत, आता मुंबईत पण दुकान आहे ना, मुंबईतलं दुकान तुम्ही सांभाळताय. आणि ते दुसरे विलास थोरवे त्यांचं पण वेगळं आहे. विलास थोरवे सातारला. हा, विलास थोरवे सातारला या ठिकाणी दुकान आहे. आणि इथं घरातून हा कारखाना आहे आणि मुंबईला अशी 3 दुकानं तुमची आहेत. आता प्रतिसाद कसा काय वाटतो? म्हणजे यांना मागणी भरपूर असते का या गोष्टीला? भरपूर मागणी. शालेय विद्यार्थ्यांची मागणी, भजन मंडळ आहे, नवीन भजन मंडळ तर मला वाटतं प्रत्येक गावात आहेच भजनी मंडळ आहे का नाही. परंतु ही गोष्ट लवकर बिघडणारी पण नाही असं मला वाटतं आहे का नाही. याची काय तुम्ही ज्या वेळेला नवीन एखादी हार्मोनियम बनवून देता याला काय वॉरंटी असते? ना 1 वर्षाची वॉरंटी असते. व्यवस्थित आमच्या माहितीप्रमाणे वापरली तर तिला 15 ते 20 वर्ष काही होत नाही. बर. फक्त पाणी जुळवून दिले. परंतु सुरपेटी मला वाटतं असं 50-60 वर्ष टिकते का? टिकते, आरामशीर आहेत ना. 60-70 वर्षाच्या पेट्या आहेत अजून. होय. कुठली पेटी? ही किती पेटी? ह्याचा कच्चा माल काय बाहेरून येतोय का? नाही, मुंबईतूनच मागवतो आम्ही. बर. पूर्ण लाकूडच सागवान असतं सगळं. सागवानी लाकूड आहे सागवानी लाकूड. मित्रांनो. बघा, सुरपेटीला सागवानी लाकूड आहे, मलाही माहित नव्हतं. ते आता यांच्या बोलण्यातून मला कळाले. म्हणजे सागवान वापरण्याचं कीड लागू नये, कीड लागू नये. पण त्याच्यामुळे किंमत पण वाढणार आहे सागवानामुळे. बरोबर आहे ना. तसं वजनाला कमी पण टिकाऊ जास्त आहे सागवान. त्यामुळं हार्मोनियमला सागवान वापरलं जाते. आणि चांगली गोष्ट आहे, कारण एकदा बनवली की लोकांना ते वर्षानुवर्ष वापरता यायला पाहिजे. लोकांचे पैसे बुडले नाही पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे एकदाच पैसे थोडेसे जास्त गेले तरी चालतील, पण ती वस्तू टिकली पाहिजे. ती कसली आहे? 3 लाईन 2 लाईनची आहे. ती 3 लाईन 2 लाईनची म्हणतात. 2 लाईनची. म्हणजे कशावरून ओळखायची? ह्याच्यावरून आतमधले
हे 2 लाईन ही 2 लाईन लाईन मध्ये तिथे एक सेपरेट ते खाली सरकत असेल ते. बर. आता मित्रांनो, तसे टेक्निकल गोष्टी आपल्याला समजणार नाही, परंतु नाही का, ही त्यांचा ह्याच्यामध्ये केस पिकलेले आहेत, त्यामुळे त्यांनाच ते कळून जाणं आपल्याला कळणार नाही. माझ्या तर डोक्यावरून चाललंय म्हणून मी टक्कल केले. तर ही 2 लाईनची सुरपिटी असे म्हणजे वेगवेगळे प्रकार किती आहेत याच्यामध्ये? 2 लाईन, 4 3 लाईन लाईन, पर्यंत 4 लाईन अशा बरं, त्याप्रमाणे लाईन वाढत त्याची किंमत वाढते का? किंमत वाढते. बरं. 5 लाईनची पण बनवता येते, कोणाची डिमांड असेल तर. एखादी व्यक्तीनं ऑर्डर दिल्यानंतर किती दिवस जातात तुम्हाला बनवायला? 1 महिना 1 महिना जातो. होय. ही जी पॉलिश वगैरे, ही लाकूडची कटिंग वगैरे सगळं तुम्ही सगळं. इथंच म्हणते टोटल? टोटल. त्यातलं बाहेरून काय मागवावं लागते मग? बाहेर आपले स्वर स्वर, हे तार वगैरे जे आहे हा. तार प्लेन येते, हिला आम्ही बनवतो. स्क्रू वगैरे तेवढे बाहेरून मागवावं लागते, है का नाही? तार सुद्धा बंडल येतो प्लेन, तिला आम्ही ते ठिया बनवलेलं वडिलांनी, त्याच्यामध्ये जे आकार देतो त्याला. मग बनवल्यानंतर तुम्ही वाजवून बघत असाल, हो. मग ते करेक्टच बनले का नाही हे कसं ठरवता तुम्ही? त्याला एक 6 करून घ्यायचा, एक स्टँडर्डला 440 बीटला एक 6 करून घ्यायचा कुठला तरी. आणि त्याच्यावर त्याच्यावरती अख्खा सप्तक बांधायचा. 6 करून घ्यायचं आणि ते त्याच्यावर अख्खी पेटी बांधायची ट्युनिंग, मध्यम पंचम वगैरे बघून शेडजे बघून ट्युनिंग करायची. काय मशीन दुसरं काय आहे का तुमच्याकडे? मशीन आहे. बरं, हे काय ह्याला काय म्हणायचं? ट्युनर म्हणतात. टोनर. थांबा बघू दे, चष्मा लावून बघू दे कधी. आम्हाला काय हो माहिती. तर बघा, हे मित्रांनो ट्युनर आहे. ट्युनर म्हणजे ह्याच्यावरती या लोकांना कळतं की आपली एकच सूरपिटीचा जो सूर आहे त्याला काहीतरी स्टँडर्डपणा असतो, Standard. नाही का? 6 म्हणजे 6 सारखाच वाजला पाहिजे. जो पूर्वीपासून ज्या माणसानं ही सुरपिटी बनवली, अगोदर काय होतं, हे नव्हते टोनर. हा, हे अगोदर होतं पण कानावर असेल ना. हा, कानावर. पूर्वीचं ट्युनर म्हणजे कानच. आता तुमचं नाही तर मग तुम्ही गायचं दाबा बघू. म्हणजे हा कुठला माझा सूर आहे? नॉर्मल तुमचा आवाज त्याला म्हणायचं का? हा. म्हणजे ज्याचा आवाज मोठा असेल वरचा त्याला पुढे असं आहे का? या हिशोबाने सुरुवात काळेपाच पासून तिथनं पुढे मग तुमचं पेटी बनवायची तशी. म्हणजे ही पेटी बनवताना ज्या माणूस पेटी बनवणार आहे तशी त्याची बनवता हे येते. करावं लागतं का? तशी बनवता येते. चाचपणी आहे का ही? हा. म्हणजे कुणी शक्यतो आता गायन शिकवलं स्टँडर्ड सुरामध्ये, पण आणि एखाद्याला आता मग काय झालं, मशीन काढली तर स्टँडर्ड हा धरला, ए फॉर 40 इथनं सुरुवात करायची ट्युनिंगला. सर्व क्लिअर कुठल्या स्वरात गायला कुठल्याही सप्तकात तुम्ही सा लावा, तुमचा तो करेक्ट लागणार. अवघड गोष्ट आहे. खरंच तुमच्या वडिलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढे बारकावे त्या काळातले, त्यांच्या नॉलेज, यांना जी भर म्हणजे तुमच्यासाठी तुमचे वडील म्हणजे पुस्तकच आहे. मित्रांनो, संगीतामध्ये खरोखरच जादू आहे. माणसाला लगेच नाही का एक प्रकारचा मूड बोलत माणूस. सगळं काम धंदा सोडून नाही का असं ऐकत बसावंसं वाटतं. मी लहान होतो, लहान, एकदमच लहान, आणि आमच्या तिथं शेजारी आहेत ना, प्राथमिक शाळेत शिक्षक राहत होते. त्यांना तो भजन अभंग म्हणायचे, एकटेच म्हणायचे, आणि मला ते बोलवून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल मी तिथं त्या वयात, मी 2री 3रीला असतानाची गोष्ट सांगतोय. तर ती आमच्या घरात दिमडी होती बघा. दिमडी असेल, दिमडी वाजवायची मला. पण ती मी त्यांच्याबरोबर दिमडी वाजवायचो. मी 2री 3रीत असताना, मी म्हणजे 1982 साली. तर त्यामुळे मला नाही का ते ऐकायला भारी वाटतं. मला म्हणजे योग आलेला आहे, ते आम्हाला समाधान वाटते. कारण तुम्ही ही सगळी कलाकार मंडळी म्हणजे दैवी शक्तीच म्हणा की, आहे का नाही. ईश्वर आपल्याला बुद्धी देतो, वडिलांना बुद्धी दिली. आज वडिलांच्यामुळे आज तुमचा हा व्यवसाय. तुमचं शिक्षण किती झालं? नॉन मॅट्रिक. तुमचं 12वी पर्यंत. तसं तुम्हाला शिकायची काही गरजच नव्हती, कारण हा व्यवसाय तसा, हा व्यवसाय तुम्हाला काय वाटतं, हा व्यवसाय काही लिमिटेड पुढे काही वर्षानंतर बंद पडेल? नाही, बंद नाही. कधीच बंद पडणार नाही, आहे का नाही. भारतामध्ये अध्यात्म चालू आहे, सुरेश हा. आहे तोपर्यंत. आणि सांप्रदायिक जी परंपरा आहे नाही का, आणि आपली ही दिंडी वारी, जी काय पंढरपूरची वारी वगैरे,
ही लोक भजनापासून कधीच दूर जाऊ शकणार नाही. आणि जोपर्यंत भजन आहे, जोपर्यंत भोजन आहे, तोपर्यंत भजन आहे. म्हणजे भोजन कधी आपण जोपर्यंत जीवसृष्टी पृथ्वी आहे तोपर्यंत भोजन असणार आहे, पृथ्वी आहे तोपर्यंत भजन असणार आहे, आणि पृथ्वी आहे तोपर्यंत हार्मोनियम असणार आहे. बरोबर आहे का नाही? काका पुढे सरका. तर तुम्हाला शिकण्यासाठी वडिलांच्याकडून तरी किती वर्ष लागली वगैरे? आता शिकण्यासाठी लहानपणापासून अजून शिकतोच आहे. बर, ही जी काय माहिती आहे ह्याच्याबद्दलची काही नॉलेज आहे, ही लिखित स्वरूप काय ठेवलंय का तुम्ही, जेणेकरून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढी तिथून वाचून वगैरे काहीतरी शिकेल किंवा काय? आता तुमची मुलं इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट आहे, करतात माझे. होय, तुम्ही लिहून ठेवलेलं नाही, पण तुम्ही सांगताय याची गरज नाही. कारण मुलांना शाळा शिकता शिकता सुट्टीच्या दिवशी दुकानात आणतो, किरकोळ साफसफाई कर किंवा अमकं कर तमकं कर, पण त्यांना तुम्ही सांगता हे असं कर, मार्गदर्शनाखाली ते करून पण काही भरपूर बारकावे असतील, त्याची साईज असेल, त्याला काही जाडी थिकनेस ठरलेली असेल, सांगायचं ते करतात, सांगायचं ते करतात. बरोबर. आतापर्यंत किती स्वरूपी बनवले असतील, काय आकडे काय लक्षात भरपूर आहे का नाही? आतापर्यंत नाही म्हणजे किती याचा अंदाजच नाही. अंदाज नाही. म्हणजे ते मग हजारात आहे का लाखात आहे सांगू शकत नाही. ते तसं काय कुठे नोंद ठेवलेली नाही. वा वा. तर आता तुमची आई बघा, आता नशिबानं सुदैवाने यांची आई आहेत, आईनं दाखवा. बघा आई, आईचं नाव काय? भागीरथी. भागीरथी. भागीरथी नारायण थोरवे. बघा यांच्या आई आहेत, आणि तुम्ही 6 जण भाऊ. आणि बहिणी किती? बहीण नाही. ओके. या व्यवसायामुळे वडिलांच्या ओळखी भरपूर झाल्या. सर्व जे महाराष्ट्रात सगळे भजन सम्राट आहेत, गोविंदराव माने घ्या, खाशाभाऊ बागडे, तुकाराम शिंदे, तुळशीरामभाऊ दीक्षित, प्रमोद दीक्षित, यांचे चरणकमला आमच्या घराला किंवा दुकानाला लागलेत. म्हणजे मोठमोठी लोक या सुरपिटीच्या नादानं महान लोक तुमच्या घरी भेटी देऊन गेलेले. कामं सुद्धा वडिलांनी करून दिली त्यांची. बर बर. किती महान, म्हणजे तुम्ही किती पुण्यवान. ते अशी लोक तुम्हाला बघायला मिळाली नसते, आज तुमच्या घरी येऊन गेली की ह्या व्यवसायामुळं, ह्या कलेमुळं. याला सपोर्ट केला तुळशीराम बुवा दीक्षित यांनी. तुळशीराम बुवा दीक्षित कुर्ल्यामध्ये असतात, ते कुर्ल्यातच राहायला होते. त्यांना पुष्कळ सपोर्ट करून, म्हणजे वडिलांचे गुरु. हा, वडिलांचे गुरु. तसे गुरु त्यांचे महाजनी महाराज होते. महाजनी महाराज. अच्छा. वडिलांचे गुरु वारकरी संप्रदायातले. हा हा हा. त्याचे पुढचे काही बटन वगैरे असतात, त्याचा काय उपयोग? काय स्टॉपर आहेत, हवा वर येण्यासाठी ओढावे लागतात स्टॉपर. हे काय स्टॉपर आहे, ते बाहेर ओढलं तरच हवा वर येते का? नाहीतर नाही. अच्छा, म्हणजे ते लॉकच आहे. लॉक आहे. त्याप्रमाणे टीव्हीला असायचे चिल्ड्रन लॉक, लहान मुलांनी वाचू हे करू नये. हे लॉक, हे नाव अच्छा अच्छा, हे नॉब आहे. आणि हे वरती एक्स्ट्रा बटन आहे. ते कशासाठी? ज्या सुरात तुमचा सूर आहे त्या सुरात तुम्हाला तानपुऱ्यासारखं काम करतो. ते वाजत राहते हो एकसारखं. तानपुरा चालू ठेवत ना. अच्छा. गायकाला सम भटकत नाही, समेवर बरोबर येतो.
तर मित्रांनो, ह्या लाकडाला यांनी बोलते केले तर ह्याच्यामध्ये असतात बघा अशा प्रकारचे सूर, नाही का? स्वर असतात तर हे सूर जे आहेत ना, हे पंजाबवरून येत आहेत, नाही का? गुजरात पालिटाणा. पालिटाणावरून येतात. बघा, तर ही याची जादू आहे आणि यामधून लाकडामधून असा आपल्याला नाही का सुमधुर असा आवाज येतोय आणि मग आपण गाणी गातोय, तल्लीन होतोय, बरोबर का? बर, आणखी काय एखादा किस्सा तुमच्या वडिलांबरोबरचा या धंद्यातल्या संबंधित असं काही सांगता येणार असेल तर सांगू शकता. एखादी काही जुनी आठवण असं काही सांगता आलं तर नाही का, म्हणजे आम्हालाही ऐकायला आवडेल आणि आमच्याबरोबर आमच्या प्रेक्षकांना देखील ऐकायला आवडेल. जुना किस्सा म्हणजे हे की ते भजन त्यांना काय म्हणता येत नव्हतं वडिलांना, बर आणि ते वाजवायची पेटी. बर, तुम्ही गायलेलं ते बरोबर वाजवायचे. त्यांना स्वर ज्ञान चांगलं होतं, उपजतच. उपजत. त्याच्यामुळे ते वाजवायचे आणि ते वाजवणं त्यांना भावलं होतं की असे वाजवायचे की ते गायक होते. ते म्हणायचे तुम्ही आमच्यावर चला, अरे वा, हे धंदा सोडा आणि तुम्ही पेटी फक्त वाजवा. म्हणजे अशी पेटी आम्हाला पण वाजवता येते. मग वडील गेले नाही? नाही गेले, कारण त्यांचं ध्येय पेटी होतं की- वाजवण्यासाठी गेले नाही. नाही गेले. वेळ मिळेल तसं. त्यांचं ध्येय होतं की जर मला वडील पेटी यांची वाजवायची. पेटी वाजवण्यासाठी गेले असते तर आजचा हा व्हिडिओ बनलाच नसता आणि हे पण काहीतरी दुसरेच नाही का व्यवसाय दुसरे नोकरी व्यवसाय करत असते. आज वडिलांनी ते पेटी वाजवण्याचं नाही का छंद होता, वाजवत होते उत्कृष्ट, परंतु त्या भजनाच्या कार्यक्रमाला नाही का ते नेत होते पण ते काही गेले हा, नाही. भाग ते म्हणले भजनात वगैरे वाजवायचे हा, वडील. पण ते तात्पुरतं नाही का, परंतु पेटी बनवण्याचा व्यवसाय त्यांनी चालू ठेवला म्हणून आज इथपर्यंत तो व्यवसाय आलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत, बरोबर का नाही? म्हणजे वडिलांचे तुमच्यावर जे अपार उपकार आहेत हो. आणि त्यांच्यामुळं नाही का आज तुमचा हा जो काही थोरवे परिवार आहे, पूर्ण परिवार हार्मोनियम बनवण्याच्या याच्यावरती व्यवसायांचा उदरनिर्वाह चाललेला आहे. नमस्कार, तुमचं नाव काय? उत्तम शंकर जाधव, उत्तम शंकर जाधव, राहणार कोरेगाव. कोरेगाव बर्गेवाडी. बरं, इथनं 75 ते 80 किलोमीटरवर गाव आहे तुमचं. हा हा. काय पेटी नवी घेतली का दुरुस्त करायची? दुरुस्त करायला आणली. बरं, तुम्हाला कसं काय कळलं एवढं हे बनवतात? repair नाही, करतात? इथून आम्ही 2 पेटे नेलेले कधी? करोनाच्या अगोदर. अरे बापरे, 3 वर्षापूर्वी. हो हो. बरं बरं बरं. आणि त्यामुळं हे जरा ही थोडस. दुसरी आहे का तुम्ही नेलेलीच नाही? नाही नाही, तीच रिपेअर त्यातली आहे का? करायला. बरं बरं रिपेअर करायला आणली. बरं बरं. हो. हे तुमची हे माझे मित्र, बरं, तुमचं गाव? हे पोलीस ऑफिसर आहेत. अरे काय? बरं. बरं बरं. वाई सातारा, आपलं वाई खानापूर. खानापूर गाव का तुमचं? बरं बरं. म्हणजे मला काय म्हणायचं की यांचा महिमा हा. ही नावाप्रमाणेच थोर आहे. हो. आडनाव आहे थोरवी, हो. बरोबर आहे का नाही? हो. पण गेली 60 वर्षापासून यांचा जो बिझनेस चाललेला आहे त्यामुळे अनेक लोकांना यांच्याबद्दल माहिती झालेली आहे. हो. बरोबर आहे का नाही? हो. तसे यांना जाहिरातीची काही गरज नाही, नाही. बरोबर आहे का नाही, नाही? नाही. परंतु आम्हाला एक वाटलं नाही का हा. की एवढे जुने जाणकार लोक ही जी काय हार्मोनियम बनवतात, हा. आपण एक त्यांचा व्हिडिओ बनवावा, त्याच्यामुळे आम्ही आज इथं आलेलो आहे. तर बघा, असे लांबून लांबून कस्टमर यांच्याकडे येत असतात हा. आणि त्यांचे काही रिपेअरिंग असेल किंवा नवीन खरेदी असेल हा. त्यांच्याकडे घेत असतात. आपण 2 शब्द वेळ दिला त्याबद्दल आभारी. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. मयूर किशोर थोरवे. तर मयूर, तुला मला अगोदर विचारायचं काय बघूले. की आता नाही का आजोबांच्याकडून वडिलांच्याकडे ही कला आली आणि वडिलांच्याकडून तुझ्याकडे, तर ह्या नॉलेज मधून तू वडिलांना म्हणजे या सुरपेटी बनवण्याच्या कामामध्ये काय मदत करतोस? छोट्या मोठ्या कामापासून मी सुरुवात केली बनवायला. तुला पूर्ण बनवता येते का? त्या काय हो, म्हणजे आता कसं? बनवतो पूर्ण. 100% 100%. का त्यांची मदत वगैरे काही घ्यावी लागते का नाही? त्यांची थोडीशी मदत घेतो, कुठं चुकल तिथं बरं. तशी बनवतो मी. तसं कसं आहे, लहानपणापासूनच नाही का बघून बघून त्यांना पण आवड निर्माण झाली असेल आणि त्यांना वाटत असेल ना की आपण देखील वडिलांप्रमाणे काहीतरी नाही का. मग ते हळूहळू घरातले पूर्वी कसे सुतार काम नाही का, कुंभार काम, ही मुलं आपली पूर्वी ते घरातूनच बनायचे ना. ही कुठली काही कॉलेज त्यावेळेला नव्हती.
कुंभार काम करणार त्यांच्या घरातूनच, सुतारकाम त्यांच्या घरातूनच शिकायचं. बनवण्याचं शिकवण्याचा आत्ताही कोर्स नाही उपलब्ध. कारपेंटरचा आहे, कारपेंटर मध्ये हे नाही येत, सुरपेटी नाही येत. नाही, हे वेगळंच काम आहे. हे वेगळं म्हणजे सुरांचं आलं. कारपेंटर मध्ये काय पाट बनवायला शिकवतील, पोळपाट बनवायला शिकवतील, लाटणं बनवायला शिकवतील, पण सुरपेटी बनवण्याचा कोर्स नाही बनवण्याचा. नाही, कुठंच नाही कोर्स. अरे म्हणजे तुम्ही इन्स्टिट्यूटच चालवता एक प्रकारचं, थोरवे हार्मोनियम इन्स्टिट्यूट असं म्हटलं तर वावगो होणार नाही. बरोबर आहे की नाही? एखाद्याला बनवायची वाजवाय भरपूर शिकतात. सुरपिटी वाजवण्याचे अनेक कोर्सेस युट्यूबवरती आहेत, पण सुरपिटी बनवण्याचा कोर्स युट्यूबवरती नाही. आणि युट्यूब नाही का, सुरपिटी बनवणाऱ्यांचा व्हिडिओ पण नाही युट्यूबवर. त्यामुळं आम्हाला अभिमान आहे की रंगीत तालीमूर्ती आपल्या सारख्यांचा एक व्हिडिओ आमच्यासाठी म्हणजे मिळालाय. हे आमचं म्हणायचं भाग. लोकांचं एक बरं आहे बरं का, म्हणजे कुठून तरी कंटाळून वगैरे आला तुम्ही, थकून वगैरे, किंवा तुमच्या डोक्यात काहीतरी टेन्शन आलं तर टेन्शन घालवायचे लय भारी मार्ग आहे. काढायची सुरपिटी की वाजवत बसायचं. आता आम्हाला येत नाही म्हणून नाही का, पण हे सगळे कला त्यांना अवगतच आहे. म्हणजे कुठं काय वैतागून वगैरे आला, कुणाबद्दल राग आला लय, सुरपिटी काढणे वाजवत बसणे. त्यामुळे घरातली फॅमिली देखील तुमच्या बडबडायची काही गरजच नाही हो. आणि माणसाला एवढंच आहे ना, शेवटी संगीत आहे हो ती. दुसरं काय माझ्या राहिले आता. संगीतामुळं अनेक आजार बरे झालेत असं मी वाचलंय. बरोबर आहे की नाही? संगीताची फार मोठी जादू आहे. मुंबईला काही काही हॉस्पिटलमध्ये बारीक आवाजामध्ये संगीत चालू असतं, क्लासिकल म्युझिक चालू खरं असतं. खरं संगीताची जादूच फार आहे. आता लोक रेडिओ ऐकत नाही, नाहीतर रेडिओवरचं गाणं आपले टेप रेकॉर्ड मधलं गाणं तेच गाणं तुम्ही लावा, पण रेडिओ मधलं गाणं वेगळंच आहे. त्याची काय म्हणजे क्वालिटी आहे ना आवाजाची ती वेगळीच आहे. आणि 11 वाजता त्या विविध भारतीवर बेला के गीत नाही का, ते मी गाणी 11 वाजता ऐकायचो. इतकी जुन्या काळातली गाणी, पण ते ऐकायला इतकं भारी वाटायचं ना रात्रीच्या वेळेस नाही का. 11:30ला विविध भारती बंद व्हायचं त्यावेळेस. आता इजिप्त सुद्धा शेती प्रधान देश आहे. तिथं सर्वांनी अगदी शेती करता शेतीमध्येच म्युझिक लावलेले आहे. आता पिकांचाही रिझल्ट चांगला येतो असं तज्ञांचं मत आहे. आणि शेतीमध्ये स्पीकर लावा आणि क्लासिक संगीत लावा, पिकांमध्ये फरक पडतो असं मी पण वाचण्यात आहे. माझ्या पोल्ट्रीमध्ये आता एफएम लावले म्हणजे कोंबड्या देखील आता 2-2 अंडे द्यायला लागले. तुमची ही जी काही संगीतातली नाही का परंपराच आहे एक प्रकारची, लोक अनेक या क्षेत्रात होऊन गेलेले आहेत, भीमसेन जोशी सारखे नाही का. परंतु त्यांना अभंग वगैरे म्हणणारे भरपूर म्हणजे दिग्गज लोक आहेत याच्यामध्ये, परंतु त्यांना चांगली सुरपिटी बनवणारे तरी पाहिजेत. तुम्ही बनवताय म्हणून ते तिकडे मोठमोठे चांगले चांगले अभंग, कीर्तन, भजन होत आहेत. म्हणजे ह्या कलेची गरज आहे, ह्या टेक्निकल नॉलेजची गरज आहे. आणि त्यामुळं तुम्ही टिकून धरलेले त्याबद्दल मी रंगीत तालीम युट्यूब चॅनल आभारी आहे. याच्या पर्याय म्हणून सिंथेसायझर आलेले आहेत मोठे मोठे, लाख 2-2 लाख 3 लाख. परंतु कुठलाही संगीतकार तोडकी मोडकी पेटी घेतलेलं गाणं कंपोज करू शकत नाही. पण बेसिकच आहे ना, बेसिक आहे. गाणं शिकायचं असेल तर सारे पद्धती कंपोज करणे सुद्धा याच्यामध्ये मोठमोठे संगीतकार आहेत ना, ती ज्या वेळेला गाण्याला चाली लावतात त्यांच्याकडे बघा हार्मोनियमच असते, पेटीवरच चाल लावली जाते आणि नंतर मग त्यावर ही गोष्ट मी हे बेसिक आहे, याला मरण नाही. आणि त्यामुळं तुमची ही जी कला तुमच्या अशीच पुढील पिढीपर्यंत नाही का सुरू राहू, अखंडपणे सुरू राहू. आणि पुन्हा आमची पुढची पिढी असंच युट्यूबचे चॅनल खोलून तुमच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी येऊ अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. मेहाळी तालुका वाई
सातारा या ठिकाणी हे असे थोरले परिवार कुटुंब राहतं आणि आज त्यांची भेट झाली, त्यांच्याकडून काही थोडीफार माहिती मला घेता आली आणि तुमच्या समोर मांडता आली. तर आपण मला जो काही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.